आणि चवीचं नातं 75 वर्षांचं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेखचं अवंतीपुरामधलं घर उद्ध्वस्त। लष्कराच्या कारवाई दरम्यान आसिफच्या घरात स्फोट। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर। श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार। पहलगामला जाण्याचीही शक्यता। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज जम्मू काश्मीर दौऱ्यावर। अनंतनागमध्ये घेणार पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमींची भेट। हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सरकार जी कारवाई करेल त्याला पाठिंबा। राहुल गांधींसह विरोधकांचं आश्वासन। पाकिस्तानवर निर्बंध घालण्याच्या भूमिकेलाही विरोधकांचं समर्थन। भारताने नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड। शिमला करार रद्द करण्याचा इशारा। भारतीय विमानांसाठी पाकिस्तानची हवाई हद्द बंद। भारतासोबतचा व्यापारही स्थगित। पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करून भोंदू बाबाकडनं 3 अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण। नागपुरातली धक्कादायक घटना। भोंदू बाबासह 3 जण अटकेत। मुंबईकरांना लोकल मेट्रो, मोनोरेल आणि बेस्टचा प्रवास एकाच तिकिटावरती करता येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। मे महिन्यामध्ये 1 तिकीट सुविधा सुरू होण्याची शक्यता। मुंबईतला एल्फिन्स्टन पूल आज रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद होणार। शिवडी ते वरळी कनेक्टरसाठी जुना पूल पाडून नवीन डबल डेकर पूल बांधणार। कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर सन्मान। सुनील शेट्टी, सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, सोनाली कुलकर्णी यांचा मास्टर दीनानाथ मंगेशकर सन्मानाने गौरव। सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण। नमस्कार, मी पूर्वी भावे। ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं